नमस्कार मित्रांनो. तर अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की मामा पल्लवीच्या आई वडिलांशी बोलत असतात आणि तेवढ्यात तिथे मुलं बॅग घेऊन आवरून तिकडे येतात. संयमी आणि मुलं म्हणतात, चला निघायचं का, आम्ही रेडी आहोत. पल्लवीचे आई बाबा विचारतात, कुठे जायचंय? संयमी म्हणते, आजी आजोबा तुम्ही आम्हाला न्यायला आलात ना? पल्लवीची आई म्हणते, नाही रे बाळा, तुम्ही तिकडे येऊन काय करणार आहात? कोकण खूप लांब आहे, तिकडे शाळा कॉलेज जवळ नाहीयेत, खूप खूप लांब आहेत आणि तुम्हाला कॉलेजसाठी मुंबईतच यावं लागेल. त्यावेळी आम्ही मुंबई सोडली होती कारण या गर्दीचा, इकडे शांतता नाहीये, या सगळ्याचा कंटाळा आला होता. आमचं गाव छोटंसं आहे, लहान आहे, तुम्हाला तिकडे नाही करमणार. तुम्ही तिकडे या ना, गावाला राहायला या, सुट्टीचं या, पण आता येऊ नका. संयमी म्हणते, पण आजी, अगं आम्हाला वाटलं होतं तुम्ही न्यायला आलात आम्हाला. आम्ही इथे राहून काय करू? उगीच यांना पण त्रास होतो, एकमेकांना आम्ही सोयीस्कर नाहीयेत. मामा म्हणतात, नाही, मला कसलीच अडचण नाहीये, कसलाच त्रास नाहीये. तुम्ही इथे राहू शकता, हे तुमचंच घर आहे, तुम्ही इथे राहा, मी सांगितलं ना तुम्हाला. संयमी म्हणते, म्हणजे आता आम्ही इथे कायमचं अडकलो? मामा म्हणतात, अडकलो म्हणजे? मुलं खूप टेन्शनमध्ये असतात, त्यांना तिथे राहायचं नसतं. तर इकडे अनिश म्हणतो, म्हणजे मुलांनी तिथेच राहायचं का? का राहायचं तिथे मुलांनी, जेलमध्ये राहिल्यासारखं? आम्ही लहानपणी राहिलो होतो, दादा आणि मी जेलमध्ये राहिल्यासारखंच राहिलो होतो. आता मुलं नाही, हे अशक्य आहे, मी त्यांना तिथे राहूच देणार नाही. ईश्वर म्हणतो, अनिश जरा ऐकून घे, अरे तेव्हाची गोष्ट वेगळी होती, आता अशोक पूर्णपणे बदललाय, हळवा झालाय रे तो. वहिनी गेल्या ना तेव्हापासून खूपच हळवा झालाय, मवाळ झालाय. अनिश म्हणतो, हो का? काल मला एवढं बोलले, ते मवाळपणाचं लक्षण होतं का? ईश्वर म्हणतो, अरे कालचं सोडून दे, पण तो खरंच खूप हळवा झालाय, एकटा पडलाय. तर इकडे मामा म्हणतात, हे बघा मुलांनो, जे ठरलंय ते ठरलंय, तुम्ही इथेच राहायचंय. मला एक सांगा, तुम्हाला इथे राहायचंय का नाही? मुलं काहीच उत्तर देत नाही, आतमध्ये जातात. मामांना वाईट वाटलेलं असतं. ते रात्री घरामध्ये हॉलमध्ये बसलेले असतात आणि विचार करत असतात, मुलांना इथे राहायचं नाहीये, आपण जबरदस्तीने अडकून ठेवतोय का, असं त्यांना वाटत असतं. आणि तेवढ्यात तिथे अनिश येतो. अनिश विचारतो, आत येऊ का? दार उघडं दिसलं म्हणून मी आतमध्ये आलो. मामा म्हणतात, काय कारण मी तुझं? अनिश म्हणतो, मुलं कुठे आहेत, त्यांना भेटायचंय मला. मामा म्हणतात, ते झोपलेत. अनिश म्हणतो, झोपलेत? परक्या घरी इरा ईशान यांना झोप लागत नाही ना, म्हणून जायचं होतं मला. मामा म्हणतात, आत्ता आठवण आली का तुला ते दोघांची पण, इतक्या दिवसानंतर? आणि तसंही पल्लवीची आई आहे त्यांच्याजवळ. अनिश म्हणतो, काकू आल्यात, तुम्ही मला नाही बोललात. मामा म्हणतात, कधी बोलायचं, अधूनमधून स्वतःच्या घरी कधीतरी पायाची धूळ झटकत जा, म्हणजे कळते ना. तेवढ्यात तिथे पल्लवीची आई येते. पल्लवीची आई विचारते, अनिश कधी आलास रे तू? अनिश म्हणतो, आत्ताच आलो. मुलं कशी आहेत? पल्लवीची आई म्हणते, अरे मुलं, त्यांच्या चेहऱ्याकडे बघवलं जात नाही रे, आम्हाला रडता सुद्धा येत नाही आणि मुलांना सांत्वन सुद्धा देता येत नाही, काय करायचं काही कळत नाही. अनिश विचारतो, भैरवी कुठे, ती कधी येणार आहे? पल्लवीची आई म्हणते, ती येणार आहे, ऑफिसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे जॉबचा, म्हणून तिला येता येत नाही, तिचा पण जीव अडकलाय मुलांमध्ये. पण अनिश, तू इथे आलायस ना, राहशील ना मुलांसोबत? अरे त्यांना जरा एकटरपणा नाही वाटणार, प्लीज राहशील का तू? अनिश म्हणतो, हो राहीन ना मी. पल्लवीची आई मामांकडे येते. ती मामांना म्हणते, तुम्ही आम्हाला इथे राहू दिलत, इकडे आमचा पाहुणचार केला, त्याबद्दल थँक्यू. आम्ही उद्या सकाळी पहाटेच इथे निघतो. मुलांची काळजी घेताय ही चांगली गोष्ट आहे, तुम्ही आम्हाला फोन करत जा, काही लागलं तर आम्ही पाठवत जाऊ. मामा म्हणतात, तुमचे आभार, तुम्ही इथे आलात, एक दिवस राहिलात. अहो खूप चांगलं वाटतं. कधी कधी लांबच्या माणसांचा खूप आधार वाटतो, जवळच्या माणसांचं वाटत नाही. अनिशला कळतं की मामा टोमणे मारतायत, तो रागाने बघत असतो. पल्लवीच्याही आतमध्ये जाते, तर अनिश निघून जात असतो. मामा म्हणतात, थांब, मला तुझ्याशी बोलायचंय. अनिश तिथेच थांबतो. तर पल्लवीच्याही आतमध्ये येते. ती बाबांना म्हणते, अहो उद्या निघायचंय ना? पल्लवीचे बाबा म्हणतात, हो आपण निघू ना, आपण आहे ना तिथे गेल्यावरती इकडच्यासाठी वाण सामान, तांदूळ वगैरे जे जे शक्य होईल ना ते पाठवत जाऊ. पल्लवीची आई म्हणते, मला टेन्शन आले हो, अहो या बाप लेकांचं जमत नाहीये, बाहेर भांडणं चालू आहेत आणि आपण अशा वातावरणात मुलांना इथे ठेवायचं का? त्या दोघांनाही शंका वाटत असते की खरंच मुलं इथं राहतील का चांगले, का काही त्यांना प्रॉब्लेम होईल, त्यांना मुलांचं टेन्शन येतं. तर इकडे अनिश म्हणतो, काय झाले, काय बोलायचंय? मामा म्हणतात, काय ना, आता माझा एक मुलगा गेलाय, दुर्दैवाने तू उरलाय, म्हणून तुझ्याशीच बोलावं लागते. अनिश म्हणतो, महत्वाचं नसेल तर मी जातो, नाही मला इथे थांबण्यात काही इंटरेस्ट नाहीये. मामा म्हणतात, असं नको करू रे, प्रश्न मुलांचा आहे म्हणून मी बोलतोय. मला असं वाटते की तू इथे राहशील तर बरं होईल, मुलांसोबत कोणीतरी असेल, मुलं माझ्यासोबत राहायचं नाही म्हणतायत. अनिश विचारतो, तुम्हाला असं का वाटतंय?
मामा म्हणतात, मी मगाशी त्यांना थेट प्रश्न विचारला, त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही, आतमध्ये गेले. म्हणून मला असं वाटते की तू इथे राहावं. तू इथे राहिलास तर मुलांना जरा बरं वाटेल. अनिश काहीच उत्तर देत नाही, निघून जातो. मामांना वाईट वाटत असतं. तर दुसऱ्या दिवशी सोसायटीमध्ये 1-2 माणसं गप्पा मारत असतात. सोसायटीचा सेक्रेटरी म्हणतो, का रे, मामा दिसत नाहीये. नाही, 2 दिवस झाले, शांतता आहे, भांडण नाही, तक्रार नाही, आरडाओरडा नाही. दुसरा म्हणतो, तुला माहित नाही का, अरे मामांचा मुलगा आणि सून ॲक्सिडेंटमध्ये गेले. तो दुसरा म्हणतो, अच्छा, मग ती 3 मुलं ती त्यांचीच आहेत का? काय करायचं, आपण जायचं का मामांना सांत्वन द्यायला? तो दुसरा म्हणतो, नाही नाही, मला भीती वाटते बाबा, तिथे गेलं तर वाघाच्या गुहेत कोण जाईल, ते माहिती आहे ना कसे बोलतात. सेक्रेटरी म्हणतो, आपण एक काम करू, आपण बोर्डवरती लिहून टाकू, भावपूर्ण श्रद्धांजली, चालेल ना? तेवढे तिथे फुलराणी येते. फुलराणी त्या दोघांचंही बोलणं ऐकत असते. सेक्रेटरी म्हणतो, अरे त्या मुलांचं वाईट वाटतं, त्या बिचाऱ्यांनी काय पाप केलं म्हणून त्या माझगावकर सोबत राहावं लागते. फुलराणी ओरडते. ती म्हणते, पाप नाही केलंय, पुण्य केलं त्या मुलांनी, म्हणून देवासारखा आज्जा भेटलाय त्यांना. तुम्ही त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. मामा किती चांगले तुम्हाला नाही कळणार. अहो, त्यांचं वय काय आहे, आता त्यांची जबाबदारी घ्यायची वय नाहीये, तरी पण एवढ्या लांबून त्यांना घेऊन आला इथे, त्यांची जबाबदारी घेतली. हे फक्त मामाच करू शकतात, तुम्ही नाही करू शकत. आणि तुम्हाला कोणी म्हटलंय पण नाहीये की मदत करा. आम्ही आहोत ना, आम्ही आमचं बघून घेऊ. आणि हो, यापुढे अशा उंटावरून शेळ्या हाकायची काही गरज नाहीये. तुम्ही मामांना नावं ठेवायची नाही. फुलराणी त्यांना चांगलं झापते आणि तिथून निघते. फुलराणी थोड्या वेळाने मामांच्या घरी येते. ती दारावरची बेल वाजवते. मामा म्हणतात, तू पुन्हा आली? तुला सांगितलं होतं ना यायचं नाही इथे, तुला कामावरून काढून टाकलं होतं ना? फुलराणी म्हणते, रोज काढता, रोज मी येते. फुलराणी आणि मामा यांच्यामध्ये वाद चालू असतात आणि तेवढ्यात तिथे अनिश येतो. अनिश म्हणतो, फुलराणी ताई, मला लवकर चहा दे ना. फुलराणी आणि अनिश एकमेकांना भेटतात आणि मामा त्या दोघांनाही टोमणे मारत असतात. अनिश आतमध्ये जात असतो. तेवढ्यात मुलंच बाहेर येतात. अनिश मुलांना भेटतो. संयमी रागवलेली असते. आपला काका इतके दिवस झाले इथे आलाय, पण आपल्याला भेटला नाही याचा तिला राग येतो. अनिश कान धरून उठाभाषा काढतो आणि सॉरी म्हणतो. संयमी त्याला मिठी मारते आणि अनिश त्या दोघांनाही चॉकलेट देतो. मुलं चॉकलेट घेऊन खूप खुश होतात. मामा म्हणतात, लहान मुलांनी सकाळी सकाळी चॉकलेट खायचे नसतात, इथे समोर ठेवा. इरा, संयमी चॉकलेट समोर ठेवतात. अनिश म्हणतो, चला आपण आतमध्ये जाऊ. ते तिघही आतमध्ये जातात. अनिश म्हणतो, तुम्ही सरळ सांगायचं ना, चॉकलेट मागितल्यावरती तुम्ही बोलायचं होतं, आम्हाला आमच्या काकाने चॉकलेट दिले, आम्ही आमचं बघून घेऊ. संयमी म्हणते, नाही, ते म्हणाले ना, त्याच्यामध्ये राग होता, पण आपलेपणा पण तेवढाच होता. माझी आई पण अशीच म्हणायची मला, चॉकलेट सकाळी सकाळी खायचे नाही. मला ते आठवलं आणि म्हणून मी देऊन टाकले. अनिशलाही मामांचा मवाळपणा आठवतो आणि तेवढं तिथे ईशान येतो. ईशान म्हणतो, काका चल ना, फुटबॉल खेळायला जाऊ. अनिश म्हणतो, जाऊ जाऊ, पण आधी कपडे घाल ना तू. ईशान बॅग उचलतो आणि त्यातले कपडे काढत असतो. अनिशला हे बघून वाईट वाटतं. अनिश बाहेर येतो आणि फुलराणीला म्हणतो, फुलराणी ताई, हे सगळं काय लावले? मुलं इतके दिवस झाले इथे आलेत, त्यांच्यासाठी एक साधं कपाट नाही? अरे, मुलांसाठी कपाट घ्यावं एवढं सुद्धा त्यांना वाटलं नाही का? फुलराणी म्हणते, अहो हो, वाटलं होतं. ते म्हणाले होते मुलांसाठी काहीतरी घ्यायचंय, कपाट घ्यायचे, खूप वस्तू घ्यायच्या आहेत, पण मला ते ऑनलाईन वगैरे त्यांना दाखवता आलं नाही, मला खूप कामं होती म्हणून. अनिश म्हणतो, ठीक आहे, मी बघतो काय करायचे ते. तर थोड्या वेळाने दुबईवरून सगळं सामान येतं. मामा ते सगळं सामान बघत असतात. त्यामध्ये छान पेंटिंगही असतं. मामांना आठवतं की अमितला आर्ट गॅलरी काढायची होती आणि आपले पेंटिंग ठेवायचे होते. मामांच्या डोळ्यात पाणी येतं. आपल्या मुलाचं एवढं चांगलं स्वप्न होतं आणि आपण ते कधी पूर्ण होऊ दिलं नाही याचं त्यांना वाईट वाटत असतं. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.